आज आपण बनवतोय मेथी बेसन। मेथी बेसनची भाजी खूप टेस्टी लागते खायला। या पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करा, तुम्हालाही नक्कीच आवडेल। सगळ्यात पहिल्यांदा इथं मेथीची भाजी निवडून घेतलेली आहे। आता भाजीला थोडीशी माती चिकटलेली असते, सो 2-3 पाण्याने स्वच्छ मेथीची भाजी धुवून घ्यायची आणि मग एका चाळणीमध्ये 10 ते 15 मिनिटांसाठी पाणी नितळण्यासाठी ठेवून द्यायचं। पाणी भाजीतलं नितळतंय तोपर्यंत मिरची आणि लसूणची पेस्ट करून घेऊया। दुसरीकडे आता इथे भाजीतलं पाणी नितळून झालंय, सो आपण ही भाजी बारीक बारीक चिरून घेऊया। इथं भाजी बघू शकता चिरून तयार आहे। आता आपण एक मीडियम साईजचा कांदा आणि टोमॅटो बारीक चिरून घेणार आहोत। इथं मिरची आणि लसूणचं वाटण तयार आहे। तेल गरम करून त्यामध्ये कढई गरम करून त्यामध्ये तेल टाकायचं। तेल चांगलं गरम झाले की त्याच्यामध्ये जिरा आणि मोहरीचा चांगला तडका द्यायचा आणि मग त्यामध्ये कांदा टाकून कांदा लाल होईपर्यंत बारीक गॅसवर भाजून घ्यायचा। मग त्यामध्ये टोमॅटो टाकायचा आणि टोमॅटोही बारीक गॅसवरती चांगला 1 मिनिटासाठी परतून घ्यायचा। आता टोमॅटो आपला परतून झालेला आहे, तर यामध्ये 1 टीस्पून हळद टाकून घ्यायचे, सोबतच मिरचीचं वाटणसुद्धा टाकायचं आणि मिरचीचा कच्चेपणा जाईपर्यंत साधारणतः 1 मिनिट हे आपण वाटण परतून घेणार आहोत। आता यामध्ये भाजी टाकून घ्यायची, चवीपुरतं मीठ टाकूया। भाजी दिसताना जास्त दिसते पण शिजून थोडी होते, सो मीठ टाकताना थोडं कमी टाका। मिक्स करून घ्यायचं चांगलं आणि बारीक गॅसवरती साधारणतः 5 मिनिटांसाठी भाजी शिजण्यासाठी झाकण ठेवून वाफ द्यायची। 5 मिनिटांनंतर एकदा चेक करायचं, भाजी शिजली असेल किंवा त्याच्यातलं पाणी सगळं आटलं असेल, म्हणजे सुकी भाजी झाली असेल तर यामध्ये बेसन टाकायचं। जर पाणी त्याच्यात राहिलं असेल थोडंसं तर पुन्हा 1-2 मिनिटं तुम्ही वाफ द्या। आता इथं भाजी आपली शिजून सुकी झाली, सो त्यामध्ये मी 2 ते 3 टीस्पून बेसन टाकून छान मिक्स करून घेतलं आणि मग वरतून 1 टीस्पून ऑइल टाकून पुन्हा भाजी मिक्स केली आणि 1-2 मिनिटासाठी वाफ देते पुन्हा, बेसनचा कच्चेपणा जाऊन शिजण्यासाठी। तर आता 2 मिनिटं झालेले आहेत आणि बघू शकता मस्त अशी मेथी बेसन आपलं तयार झालेलं आहे। खायला खूप टेस्टी लागते। आपण नेहमी डाळ टाकून साध्या पद्धतीची भाजी करतो, कधीतरी या पद्धतीने करा, नक्कीच तुम्हाला आवडेल।